वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती ठेवली ना, तर घरात सकारात्मकता पसरते आणि भरपूर लाभ होतात. तुम्हालाही हे लाभ व्हावेत असं वाटतंय का? अहो, मग तुम्ही सुद्धा यंदा वसुबारसच्या दिवशी एक गाय वासराची मूर्ती विकत आणा. तुमच्याकडे आधीच असेल तर वसुबारसच्या दिवशी त्या गाय वासराच्या मूर्तीची पूजा नक्की करा. पण त्यामुळे नक्की लाभ काय होतात ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झालेली कामधेनू धर्मशास्त्राला जेवढी वंदनीय आहे तेवढीच वास्तुशास्त्रालाही आहे. तिच्या पूजेने होणारे लाभ तुम्ही जाणून घ्यायला हवे. पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसंच घरात सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्राने घरामध्ये गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह म्हणूनच धरलाय. त्यातही शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेच्या दिवशी जर तुम्ही कामधेनू घरी आणली तर अधिक लाभ होतात असं वास्तुशास्त्र सांगतं. आणि त्यातही जर दिवाळीमध्ये वसुबारसच्या दिवशी तुम्ही कामधेनूची मूर्ती घरी आणलीत, तिची पूजा केलीत तर त्याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला मिळतात. कामधेनूची संगमरवरी मूर्ती दिसायला मोहक आणि आकर्षक तसंच वात्सल्यपूर्ण असते. फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते माहीत असायला हवं. तुम्ही पितळेची कामधेनूची मूर्ती सुद्धा आणू शकता आणि ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. इतर देवांसोबत रोज तिची पूजा करू शकता. गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदते हे तुम्ही पाहिलंच असेल. शहरात तसं करणं शक्य नाही. त्यावर उपाय आहे, ती म्हणजे कामधेनूची मूर्ती. वास्तुतज्ञांच्या मते कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक लाभ होतात. असंही मानलं जातं की ज्या घरामध्ये कामधेनू गायीचे आणि वासराचे चित्र किंवा मूर्ती असते ते घर सुखाने भरून जाते. असं मानलं जातं की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो. घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला लावावा. घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदित राहतं. वास्तुतज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गायीचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते, घरात लक्ष्मी वास करू लागते. उत्तर पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते. आता पश्चिम कोणामध्ये जर तुम्ही गायीचा फोटो लावला तर घरातील वातावरण तुम्हाला अनुकूल राहतं. व्यक्तीचं उत्पन्न वाढतं आणि आध्यात्मिक वातावरण सुद्धा घरात आपोआप तयार होतं. घरात मुलं नसतील किंवा मुलं तुम्हाला मान देत नसतील तर कामधेनू गायीचं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावं. नंतर नियमित त्याची प्रार्थना करावी. म्हणजेच काय तर तुम्ही कामधेनूची छोटीशी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवलीत आणि रोज तिची पूजा केलीत तरी सुद्धा तुम्हाला त्याचे अनेकविध लाभ मिळतील. घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी तसंच सुबत्ता वाढवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी. त्याचबरोबर जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. त्याचाही लवकरच लाभ होतो. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तर गाय वासराची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे मी तुम्हाला सांगितले. पण गाय वासराच्या मूर्तीला आणखीनही बऱ्याच गोष्टींमुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गाय वासरू इतकं महत्त्वाचं का आहे असा प्रश्न तुमच्या मनात येईल. गाय आणि तिचं वासरू हे निर्व्याज प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असते. तसंच वासराचंही गायीवरचं प्रेम हे अनन्यसाधारण असतं. दुसऱ्या कोणालाही ते बधत नाही, ओळखत नाही. म्हणूनच देवभक्त, आई मूल, गुरु शिष्य यांमधील प्रेमसंबंधाला आपली संत मंडळी सुद्धा नेहमी गाय वासराच्या प्रेमाची उपमा देतात. ज्योती भास्कर जयंत साळगावकर यांनी नामदेवांची रचना घेऊन वर्णन केलं आहे. तू माझी माऊली, मी तुझे वासरू, नको पाना चोरू पांडुरंगे. धेनू चरे वनी, वत्स असे घरी, चित्त वत्सावरी ठेवून फिरे. अशी विठ्ठलाची मनधरणी केली आहे. यासारखे अनेक गोवत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगात येतात. संत जनाबाई सुद्धा म्हणतात, मी वत्स माझी गाई, न ये आता करू काय, मज पाडसाची माय,
भक्ती वत्साची ते गाय. अशा शब्दात पांडुरंगाने आपल्यामधील नात्याचं वर्णन केलं आहे. ते गाय वासराचा दृष्टांत देऊनच तुकाराम महाराज म्हणतात, वत्स पळे धेनू धावे पाठी लागी, प्रीतीचा तो अंगी आविर्भाव. अशा शब्दात या नैसर्गिक अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायली. ज्ञानदेवांच्या सदा प्रसन्न आणि तृप्त तसंच शांत व्यक्तिमत्वाला वत्सधेनू हा दृष्टांत अधिक आवडला नसता तर नवलच. ज्ञानेश्वरीतील गाय वासराचे असंख्य संदर्भ नवनवीन रूपात आपल्या समोर येतात. नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधले वत्स घरी, वत्सावरुणी धेनूचे स्नेह राना न वचे. गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरावर असते. त्याप्रमाणे स्थिर पुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव देतात. ज्ञानी, भक्त आणि देव यांच्यामधील अद्वैत सांगताना वासरू जसे तन मन प्राणाने आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्य गतीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते. तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे वासराला वाटत राहते. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानोबा करतात. वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उठून उभी राहते. तिला पाना फुटतो. तसाच भगवद्गीतेतील अर्जुन साक्षात कामधेनूच्या अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला आल्यावर तो तरी ज्ञानामृत प्यायल्या वाचून कसा वंचित राहील बरं. गीतेतील तत्वज्ञान केवळ अर्जुनासाठी नसून संपूर्ण मनुष्य सृष्टीसाठी आहे. म्हणून आपणही वासरू बनून गीतारूपी तत्वज्ञानाला शरण जावं. आई लेकराचं नातं अतुल्य असतं. आईला मुलांप्रती आणि मुलांना आईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात. आपणही हे वात्सल्य, संस्कृती, आनंद जपूया आणि दिवाळीच्या शुभेच्छा हॅप्पी दिवाळी न म्हणता शुभ दीपावली म्हणत मराठमोळ्या पद्धतीने साजरी करूया. 9 नोव्हेंबरला आहे वसुबारस आणि या दिवशी केली जाते गाय वासराची पूजा. ही पूजा घरातली घरात कशी करावी सांगते ऐका, अगदी 40 सेकंदात. घरातल्या घरात गाय वासराची पूजा करण्यासाठी चौरंग मांडावा, त्यावर पाटही मांडावा. त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करून घ्यावा. त्यानंतर सगळ्यात आधी गणपतीची पूजा करावी. सुपारी गणपती म्हणून घ्यावी, त्यावर अभिषेक करावा. त्यानंतर गाय वासराची एक मूर्ती घ्यावी. ही मूर्ती छोटी किंवा मोठी जशी तुमच्याकडे असेल तशी चालेल. त्यानंतर याही मूर्तीला पाण्याने, दुधाने अभिषेक घालावा. त्यानंतर या मूर्तीला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, वस्त्रमाळ हे सगळं अर्पण करून या मूर्तीची मनोभावे पूजा करावी. घरात जे गोडधोड उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य गाय वासराला दाखवावा आणि आरती करावी. आणि हो, तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला गाय मिळाली तर तिथे जाऊनही गायीची पूजा नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.